नमस्कार मित्रांनो, मी कमलाकर शिवणाय परत आपल्यासमोर आलो आहे. आपण पाहिलातच आहात की आपल्या मुंबईत एन्व्हायरमेंटची आणि इकॉलॉजीची कशी धज्जा उडवली जाते आणि ती कोणी नसून आमचीच आमदार, आमचेच खासदार, आमचेच कॉर्पोरेटर, आमचे IAS ऑफिसर्स आहेत की त्यांनी पण घेतलेलं असं दिसतंय की ह्या मुंबईचं आणि या महाराष्ट्राचं इकॉलॉजीची सत्यानाश करावं हा पण घेतलेला आहे. पण त्या पणाला आम्ही समोर जाऊन त्यांच्या प्रत्येक पणाला तोडून काढू, मोडून काढू आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही इकॉलॉजीला सत्यानाश करायला आम्ही देणार नाही. आणि तुम्हाला एक उदाहरण म्हणजे आपल्याकडे बी वॉर्डला 21 रस्ते तोडले आहेत. बी वॉर्ड अतिशय 1.5 ते 2 किलोमीटरचा रस्ता वॉर्ड आहे. 1.5 ते 2 किलोमीटरमध्ये 21 रस्ते एकाच टायमावर खोदायचं काम आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि IAS ऑफिसर्सनी डिसिजन घेतलेले आहेत. त्यांनी त्याबद्दल माणूस श्वास कसा घेईल, माणूस त्या रस्त्यातून बाहेर कसा येईल. आमच्या इथे 7 हॉस्पिटल्स आहेत, आमच्या इथे 7 हॉस्पिटल्स आहेत, आमच्या इथे 7 स्कूल्स आहेत. ह्याचं रहदारी काय आहे, KG हॉस्पिटल आहे, हबीब हॉस्पिटल आहे. या गोष्टीचा काहीही विचार न करता आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS ऑफिसर्स हे ऑफिसमध्ये बसून लोकांचा सत्यानाश करून ह्यांना काहीतरी मिळत असेल ह्यामुळे हे करत असतात आणि आम्ही त्याचा आवाज करतो. आज मला आनंद होतोय की आपल्यासमोर 2 कलाकार आले. थिएटर ऑफ रिलेव्हन्स ह्या नावाने काम करणारे आमच्याकडे 2 कलाकार आलेले आहेत, कोमल खामकर आणि प्रियंका कांबळे. आणि ते मंजुळ भारद्वाज हे रायटर आणि डायरेक्टर आहेत की ह्या लोकांनी, यांच्याबरोबर 10 लोक आणखी आहेत की ह्या लोकांनी आपलं आयुष्य या मुंबई आणि महाराष्ट्राच्या इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटसाठी आपलं अर्पण केलेलं आहे. आणि अशा लोकांना आपण आज जर मदत नाही केली तर आपली पुढची पिढी आपल्याला शिव्या घालतील, म्हणतील की आमच्या आई बापाने आमची वाट लावली आणि आम्हाला जन्माला घातलं. त्यामुळे हे दिवस आपल्याला बघू नये म्हणून आपण सर्वांनी मिळून या इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटची जे दूषित करणारे, सत्यानाश करणारे जे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS ऑफिसर्स आहेत यांना 100% विरोध करू आणि वेळ पडल्यास यांना आम्ही जेलमध्ये सुद्धा घालू. कारण सुप्रीम कोर्टची जजमेंट्स आहेत की एनिथिंग विच अफेक्ट्स दी हायजीन, सेफ्टी, फायर सेफ्टी, हेल्थ ऑफ द सिटीजन्स शॅल नॉट बी परमिटेड. आणि ह्याचाच हे उल्लंघन करत असल्यामुळे आपण सर्व मिळून हे जे नालायक, गद्दार, देशद्रोही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर आणि IAS ऑफिसर्स आहेत यांच्या विरुद्ध आवाज उचलायचा आहे. आणि ह्यांना आपण 100% मदत करायचं आहे आणि आपण करणार आणि या मुंबई आणि या भारताला आणि या महाराष्ट्राला वाचवणार. आता थोडंसं त्याच्याशी संभाषण करूया की जेणेकरून तुम्हाला कळेल की ते काय करू इच्छितात आणि ते एक साधारण आपल्यासारख्या माणसाकडून काय अपेक्षा करतात. ह्या गोष्टीबद्दल आता आपण संवाद करू. नमस्कार, मी थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताची रंगकर्मी कोमल खामकर. नमस्कार, मी थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांताची रंगकर्मी प्रियंका कांबळे. आणि आम्ही वेडे झालो आहोत कारण आज एकंदरीत पाहायला मिळालं पूर्ण जगात एक प्रोसेस अशी सुरू आहे की सगळीकडे केवळ आणि केवळ धावपळ सुरू आहे. नुसतं पळापळ. कशाला पळतोय, कुठे जायचंय, नेमकं काय पर्पज आहे, कोणाला काहीही माहित नाही. नुसतं पळत आहोत. आणि खरं तर बघायला गेलं मुंबईची जी एक गर्दी आहे ती नेमकी कुठच्या दिशेला कशासाठी पळतीये कोणाला काही ठाऊक नाहीये. पण हो, प्रत्येकाला हे मात्र कळतंय की आपल्याला हवंय डेव्हलपमेंट. आम्ही रंगकर्मींनी हा विचार केला की माणूस नेमकं जेव्हा डेव्हलपमेंटच्या आहारी जातो किंवा त्याच्या मार्गावर धावायला लागतो तेव्हा त्याला माहित असतं का की डेव्हलपमेंट नेमकं म्हणतात कशाला. आज जंगल तोडून कॉन्क्रीटची जंगलं उभी केली म्हणजे आपलं डेव्हलपमेंट का. स्वच्छ कातळपासून जे पाणी मिळत होतं ते प्रदूषित करून कुठेतरी एक म्हणता येईल जो डोंगराचं जे कातळ मधनं पाणी येत होतं ते सोडून आपण नळाला पाणी जे येतं आणि त्यात सुद्धा आपण वॉटर प्युरिफायर्स बसवलेत. त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो का.
सगळ्यांनी गाड्या घेतल्यात, सगळ्यांकडे गाड्या आहेत, पण हे सगळं होऊन सुद्धा आज लिटरली आपण ट्रेनमध्ये म्हणा, रस्त्यावर म्हणा किंवा प्लेन्समध्ये सुद्धा म्हणा, आपण रांगतोय जगण्याच्या नावाखाली. याला आपण डेव्हलपमेंट म्हणतो. तर अशा वेळेस मी आणि माझी पूर्ण टीम आम्ही सर्व मुंबईकरांना, जनसामान्यांमध्ये एक सांस्कृतिक चेतना जागवण्याचा पुढाकार घेतलाय. तो यासाठी कारण हो, कला आणि कलाकार हे मार्केट आणि बाजारीकरणाच्या चौकटीत अडकलेत. कलाकार म्हणजे कोण? जे प्रसिद्ध आहेत, ज्यांच्याकडे पैसा आहे, जे सेलिब्रिटी म्हणून वावरतात, तर नाही. थिएटर ऑफ रेलेव्हन्सनुसार कलाकार ते आहेत जे काळाला आकार देतात. आणि आकार म्हणजे ध्येयसंमत, दृष्टीसंमत. आता ही दृष्टी नेमकी कोण ठरवतं? जेव्हा आपण विचार करतो, मुळात आपण विचार करतो का? हाच तर खरा प्रश्न आहे. आपण दाखवलेल्या आमिषांना किंवा दाखवलेल्या जगामध्येच इतके गुरफटले गेलोय की आपण विचार करणंच सोडून दिलंय. सो नाटक, कला, आर्ट, थिएटर ऑफ रेलेव्हन्स आर्टला डिफाईन करतं अ रोमॅन्स विथ ट्रुथ. चला सत्याचा आरसा पाहूया, सत्यासोबत प्रेम करूया आणि सत्याच्या नजरेने जगाला घडवूया, जगाला आकार देऊया. कारण सत्य समग्र आणि सुंदर असतं. आम्ही कलाकारांनी हा पुढाकार मुंबईत घेतला आहे. मुंबईमधल्या प्रत्येक जनसामान्यांना आम्ही भेटतोय, त्यांच्याशी बोलतोय. पर्यावरण आणि त्यांचा असलेला संबंध आम्ही पुन्हा एकदा जागा करतोय. कारण आज मुंबई हाताबाहेर चालली आहे. मुंबई ती नाही राहिली जिथे समुद्र होता, जिथे निसर्ग होता, जिथे मॅनग्रोव्हज असायचे, जिथे लोक एकमेकांना विचारायची. आज मुंबईमध्ये केवळ होतंय ते वायू आणि ध्वनी प्रदूषण. आज मुंबईमध्ये दिसतेय ती फक्त गर्दी. आज मुंबईमध्ये एकच रंग दिसतोय, तो म्हणजे ग्रे, प्रदूषणाचा. मुंबई नाही राहिली. मुंबई कम्प्लिटली स्मार्ट लाईफ, स्मार्ट सिटी, स्मार्ट होण्याच्या नावाखाली आपण डिग्रेड होत चाललेलो आहोत. खरंच आपण याचा विचार करूया की आपल्या जगण्याचा उद्देश नेमका काय आहे. अहो आज श्वासच नाही राहिला तर काय करणार आहोत एवढ्या पैशांचं? काय करणार आहोत या मोठमोठ्या टॉवर्सचं? काय करणार आहोत या सो कॉल्ड डेव्हलपमेंटचं? नाही, आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत. आम्हाला विकास हवा, पण तो समग्र समाजाचा हवा, सर्वांचा एकत्र मिळून हवा. कारण 2% लोकांचा विकास आणि बाकीचे 98% समाज हा मूलभूत गरजांसाठी जोपर्यंत लढत बसणार तोपर्यंत समग्र डेव्हलपमेंट होणार नाही, समग्र विकास होणार नाही. आणि हे निसर्गाच्या कम्प्लिटली विरोधात आहे. निसर्ग प्रत्येकाला ऑक्सिजन देतं, प्रत्येकाला शुद्ध पाणी, शुद्ध हवा, शुद्ध अन्न देतं. मग आपण कोण आहोत याला डिवाइड, याला वाटून घेणारे? का असं होतं की फक्त काहीच जणांचा विकास होतो आणि बाकी सगळेजण मूलभूत गरजांसाठी सुद्धा झगडतात, संघर्ष करतात? आपल्याला दिसत नाही का की टॉवर्समध्ये जिथे सेंट्रलाइज्ड एसी आहे तिथे राहणारा वर्ग आणि नाल्यांजवळ राहणारा वर्ग ह्याच्यामध्ये आपल्याला अंतर दिसत नाही का? एका ठिकाणी 24 तास पाणी असतं नळाला आणि एका वस्तीमध्ये 1 तास पाणी येतं. आणि ते पण शुद्ध आहे का अशुद्ध आहे मला माहित नाही. माझ्या आजोबांच्या काळी पाणपोळ्या असायच्या. आज 10 रुपयाच्या बाटल्या आपण सर्रास विकत घेतो. कुठून आली ही खरेदी विक्रीची संस्कृती? कुठून आली ही मानसिकता जिथे माणूस म्हणून नाही राहिला, बाकी सगळं होऊन गेला? सो आम्ही वेडे कलाकार घेऊन येत आहोत द ... अदर वर्ल्ड या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी. या नाटकाचा मूळ उद्देश हाच आहे की प्रकृती मी आहे, माझ्या आत आहे. पण जेव्हा माणूस या प्रकृतीला विसरतो तेव्हा तो बाहेरच्या प्रकृतीचं प्रदूषण करायला सुरुवात करतो, त्याला संपवण्याचा घाट करतो आणि स्वतःही उद्ध्वस्त होतो. तर एकत्र येऊया आणि आपल्यातल्या प्रकृतीचं संरक्षण करूया जेणेकरून आपण बाहेरच्या प्रकृतीचा विध्वंस करणार नाही. येस. आता तुम्हाला थोडक्यात कामकर कलाकारांनी सांगितलं काय आहे ते. थोडंसं आपण ह्यांच्याकडून पण ऐकूया, प्रियंका कांबळेकडून.
जसं कोमल म्हणाली, स्मार्ट सिटी. आज फक्त सिटी स्मार्ट झाली आहे का, की आपला मेंदूही स्मार्ट व्हायला हवा? आज आपण म्हणतोय टेक्नॉलॉजीला आपण चालवतो, पण खरं म्हणजे टेक्नॉलॉजी आपल्याला चालवते. हा विकास? पण जरा समजा, विकास आहे की विनाश? आज बघा ना, मी विचार करते, बौद्धांनी जंगलांचा मार्ग घेऊन आत्मशोध केला. आज जंगलाच्या जंगलं उद्ध्वस्त होतात. म्हणून आम्ही पुढाकार घेतोय निसर्गाला वाचवण्यासाठी, आपल्या प्रकृतीला वाचवण्यासाठी. हा आपला पुढाकार असेल या निसर्गाचा पुढाकार असेल? तर मित्रांनो, आपण पाहिलं का या दोन छोट्या कोवळ्या कलाकारांनी आपलं हृदय हलवलेलं आहे. आणि डेव्हलपमेंट काय आहे, जे जे आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, पॉलिटिशियन्स सांगतात, हे कसं आम्हाला दिशाभूल करणार आहे. आम्ही विचार करत नाही. आम्ही समोरच्यांनी टीव्हीवर वगैरे पब्लिसिटी केलेल्या विचारांचा आचरण करतो आणि स्वतःला फसवतोय की आम्ही विचार करतोय. तर अशा नालायक लोकांच्या विचारांना संमती देऊ नका. स्वतःच विचार करा की आपण 10 रुपयाची पाण्याची बाटली का घेतोय? हे जे फुकटात आहे ते का देतोय आपण? जे पाण्याखालचं म्हणजे जमिनीखालचं कुठलंही द्रव्य, पाणी असो, बाकी आणखी काही असो, हे या देशाचं आहे. पण काही नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्स हे पुंजीपतींना देऊन त्या 5 पैशाच्या पाण्याचं हे आपल्याकडनं 10 रुपये घेतात. यांना लाज तरी वाटते का हो आमच्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना? आणि आज जर असे म्हटलं जातं की 100 फुटाखालील जे माउंटन्स आहेत, अरावली माउंटन्स, याला तोडायचं विनाशकाली विपरीत बुद्धी. असे नालायक आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेट असतील की देवानी केलेले माउंटन्स, देवानी केलेले समुद्र, देवानी केलेले लेक्स, देवानी केलेले सर्व जे आहे तिला बरबाद करायला निघालेले हे नालायक लोक. आज मुंबईत पाण्याची का टंचाई होते? पहिल्या तुमच्याकडे 2 टाकी म्हणजे तिथे लेक होतं. मग तुमचं गिरगावला लेक, सर्व ठिकाणी लेक्स होते की जेणेकरून कुत्रा, मांजरी यांना सर्वांना पाणी पिता येत होतं. आज आपण कुत्र्याला आणि मांजरीला दुष्ट, भ्रष्ट समजतो. अहो, तेही आपल्यासारखे क्रिचर्स आहेत. त्यांनाही पाण्याची गरज आहे, त्यांनाही जेवणाची गरज. त्यांच्याकडे सहानुभूती दाखवण्यापेक्षा आपण त्यांना मारायला बघतो. हे चुकीचं आहे. आणि आपण सर्वांनी मिळून ह्या जे 2 कलाकार आहेत ह्यांना मदत करावी आणि 24 तारखेला त्यांच्या त्या प्रोग्रामला आपण जाऊन त्यांना सहकार्य करावं. आणि या दुष्ट, भ्रष्ट, नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर जे आहेत त्यांच्या ह्या डेव्हलपमेंट म्हणजे काय? 50 माळ्याची बिल्डिंग. डेव्हलपमेंट म्हणजे 50 माळ्याची बिल्डिंग, 25 माळ्याचा मॉल. अरे, डेव्हलपमेंट म्हणजे ब्युटिफिकेशन म्हणजे काय? की तुमचं शरीराचं आतून ब्युटिफिकेशन होणं, तुमच्या मानसिक ब्रेन मधनं आतून ब्युटिफिकेशन होणं. पण हे नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर रस्त्यावर नुसती अडथळा निर्माण करून बेकायदेशीर नको ते अडथळे निर्माण करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की आज आमच्या पुढच्या पिढीला शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे, हॉस्पिटल्स पाहिजे, पार्क्स पाहिजे, स्पोर्ट्स क्लब पाहिजे. हे देणार नाहीत. कारण हे ज्या वेळी देतील त्यावेळी आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना आम्ही प्रश्न विचारू आणि त्यांचा नालायकपणा आम्ही जो उघडीस आणू. त्यासाठी हे आपल्याला देत नाही. तर ह्या माध्यमातून आपण ह्या नवीन कलाकारांना मदत करूया. आणि पहिला प्रश्न आहे की एन्व्हायरमेंट वाचवा. आम्हाला शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, प्लेग्राऊंड्स द्या. आणि आमच्या शाळेत नको ते आम्हाला सब्जेक्ट्स देऊ नका. आमच्या शाळेत आम्हाला एन्व्हायरमेंट हा एक सब्जेक्ट द्या. आमच्या शाळेत RTI हा एक सब्जेक्ट द्या. इंडियन पेनल कोड, इंडियन CRPC म्हणजे BNS किंवा BNSS सब्जेक्ट द्या. सोसायटी लॉजचा सब्जेक्ट द्या. म्युन्सिपाल्टीचा सब्जेक्ट ठेवा. या सब्जेक्ट जे आहेत ते पुढच्या पिढीला रोज कामाला येणार आहेत. तुम्ही आज दिलेल्या शिक्षणात जो SSC येऊन बाहेर येतो तो गाढव निर्माण होतो. तुम्ही BCom BA झालेला माणूस हा गाढव निर्माण होतो. तुम्ही गाढवं निर्माण करतात. आणि ह्याच्यात तुमचा आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS ऑफिसरचा स्वार्थ आहे की आम्ही जर शाळे झालो तर तुमचा नालायकपणा आम्ही चालू देणार नाहीत.
म्हणून आता मी नवीन इश्यू घेणार आहे. मी आता प्रत्येक स्कूलमध्ये जाऊन भेटणार आहे आणि त्यांना सांगणार की प्रत्येक स्कूलमध्ये 5वी पासून एन्व्हायरमेंट, RTI, IPS, BNSS आणि म्युन्सिपल अँड सोसायटीचे ऍक्ट लहानपणापासूनच शिकवावे, जेणेकरून ते बाहेर येताना त्यांना चुकीचं काय, खरं काय, आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना समोर जाऊन त्यांना क्रॉस करावं आणि त्यांच्या चुकी उघडकीस आणावा आणि त्या नालायक असतील, जे नालायक आमदार, खासदार असतील, त्यांचे उघड करून चांगल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना सलाम करून त्यांच्या संगतीने करावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावा, यासाठी आम्ही हे प्रोग्राम घेतलेला आहे. तुम्हाला अजून काय बोलायचं आहे का? एकच फक्त सांगेन की श्वास प्रत्येकाचा आहे, निसर्गाची गरज प्रत्येकाला आहे. जो कोणी पदावर बसला असेल त्यालाही आणि जे त्यांना पद देतात त्यांनाही. सर्वांना हे आव्हान आहे की आपण राजा असो किंवा रंक, निसर्ग प्रत्येकाला धडा शिकवतो. त्यामुळे धडा शिकवल्यानंतर डोक्यात ट्यूब पेटण्याऐवजी आपण तो धडा आधीच घेऊया आणि निसर्गाच्या प्रकोपापासून प्रत्येकजण वाचूया. स्वतःतला निसर्ग जपला आणि तो ओळखला तर निश्चित बाहेरचा निसर्ग आपल्या सोबत उभा राहील. तर हे प्रत्येकाला आव्हान आहे की येत्या 24 तारखेला म्हणजेच 24 जानेवारी शनिवारी सकाळी 11 वाजता आम्ही श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे हे रंग आंदोलन पुकारलेलं आहे आणि या रंग आंदोलनात सर्वांचं स्वागत आहे, अगदी सर्वांचं. हो, आम्ही रंगकर्मींनी हा पुढाकार फक्त आणि फक्त प्रेक्षकांच्या जोरावरती घेतलाय. ना आमच्या नाटकाला कोणता निर्माता आहे, ना आम्ही कोणत्याही सरकारकडनं 1 रुपयाचं अनुदान स्वीकारतोय किंवा कोणत्याही कॉर्पोरेट फंडिंग्सवरती जिवंत आहोत. आमचे प्रेक्षक हा आमचा पाठीचा कणा आहे आणि म्हणूनच आम्ही रंगकर्मी म्हणून सशक्त आहोत. सो भेटूया 24 तारखेला सकाळी 11 वाजता श्री शिवाजी नाट्य मंदिर दादर येथे. मित्रांनो, आपण सहकार्य कराल, आपल्या मुंबई, आपल्या महाराष्ट्राला वाचवाल आणि दुष्ट, भ्रष्ट, नालायक आमदार, खासदार, कॉर्पोरेटर्सच्या शब्दाला मान न देता जे चांगले आमदार, खासदार, कॉर्पोरेटर त्यांनाच फक्त सन्मान करावा, हीच विनंती. जय हिंद.